नमस्कार. सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण काहीतरी नवीन स्पेशल असं बनवणार आहोत. आज आपण शेवग्याच्या शेंगांपासून सूप बनवणार आहोत. ह्या मी शेवग्याच्या शेंगा धुवून कट करून त्यांच्यावरती जे आवरण असतं ते थोडं थोडं काढून घेतलं आहे आणि आपण हे आता बॉईल करून घेतले आहेत. हा मी मिक्सरचा भांडा घेतला आहे. हा मसाल्याचा भांडा आहे. जस्ट मी मसाला आत्ता बनवला आहे. शेंगा आपण बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी हिरवी मिरची, पुदिना, लसूण आणि शेंगा बारीक करून घेतल्या आहेत. पाणी बिलकुल पण ॲड नाही करायचं आहे. आणि आता हे गाळणीने आपण गाळून घेऊया व्यवस्थित. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी घालून तो भांडा धुवून घेणार आहोत आणि तोच पाणी फक्त ॲड करणार आहोत आणि हे छान सर्व गाळणीने गाळून घेऊया. शेवग्याच्या शेंगा ह्या सर्वांनाच फार आवडतात. शेवग्याच्या शेंगांची पावडरसुद्धा बनवली जाते. कोणत्याही भाजीमध्ये, आमटीमध्ये ह्या शेंगा टाकल्या तर ती भाजी किंवा डाळ फारच टेस्टी बनते. आणि आपण जो बनवतो इडलीबरोबर सांबर, त्या सांबरमधली ही शेंग म्हणजे एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणाल की हा सूप का बनवला आहे? मुलं जेव्हा ह्या शेवग्याच्या शेंगा खायला नखरे करतात तेव्हा आपण ह्या पद्धतीनं त्यांना खायला देऊ शकतो. ह्या 8 दिवसामध्ये हा मसाला मी 3 वेळा बनवला. तुम्ही चॅनल पेजवरती जाऊन बघू शकता. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये तेल घेतलं आहे फोडणीसाठी. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चम्मच जिरा, राई, बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेला अद्रक. याच्यामध्ये तुम्ही कांद्याची पातसुद्धा ॲड करू शकता. ही मी चिली फ्लेक्स घेतली आहे, म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे. गॅसचं टेम्परेचर मी स्लो ठेवून दिलं आहे. आपण आता ॲड करणार आहोत कस्तुरी मेथी. तुम्ही कढीपत्तासुद्धा फोडणीमध्ये ॲड करू शकता. हळदी पावडर, धना पावडर. हा मी भाजी मॅगी मसाला घेतला आहे. तिखट मसाले मी कोणतेच यूज नाही केले आहेत. पण जर तुम्हाला हवे असतील, तिखट बनवायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता किंवा स्किप करू शकता. ह्याला आपण तडका दिला आहे छान. आणि आता ह्याच्यामध्ये जास्त पाणी ॲड नाही करणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया आणि स्लो फ्लेमवरती आपण हे शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. सूप छान स्लो फ्लेमवरती शिजत आहे. पण कोणताही पदार्थ हा स्लो फ्लेमवरती शिजवल्याने जास्त टेस्टी बनतो की फास्ट फ्लेमवरती बनवल्याने जास्त टेस्टी बनतो? मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आपला सूप बनवून तयार झाला आहे. आपण ह्याला सर्व करणार आहोत सर्विंग बाउलमध्ये. आणि ह्या सूपमध्ये मी वरून ॲड करणार आहे काजूचे गर. हे काजूचे गर ओळे आहेत, त्यांना मी शिजवून घेतले आहे. आणि ते मी जेव्हा ह्या शेंगा डाळीमध्ये किंवा भाजीमध्ये यूज करते त्यावेळेस मुलं खायला नाटके करतात, खात नाहीत. ते काढून आमच्या फुड्यामध्ये देतात. बट हा सूप बनवल्यानंतर त्यांनी तो सूप प्यायला तर ही एक ट्रिक आहे. मुलं जर खात नसतील तर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांच्या पोटात तो पदार्थ गेला पाहिजे. आणि तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा ऑल बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद. बाय बाय.